श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत दीपावलीनिमित्त विशेष कार्यक्रम भरड एक पूर्णान्न. सहभाग माधवी मानकर, सीमा तऱ्हाळकर, सई शिरवळकर, सृष्टी भोजने आणि किशोर कुकडे यांचा. लेखन आशिष लायसे, निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर, सादर करते सूरज गोळे. पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी ग माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. तिसरी माझी ओवी ग देवी तुळजा भवानीला, हात जोडूनिया तुम्हा नमस्कार केला. काव देव का लयच मन लागलाय जणू आज दयेनात. आणि काव दिवाळीच्या दिवसात बरी बसलीस निवांत जात घेऊन. आधी करता येत नव्हती का तुला ही समधी काम? आता दयन दयाचा का मुहूर्त काढतं का व तू ज्योतिषाकडे जाऊन? सरलं दिवाळीचं म्हणून शान बसली दयात. आणि तू यावानी हाय का ओ बाई मायावालं? तू या देरान्या जेठान्या हात करू लागाले तुले. माया इथं तर साऱ्या घरादाराची जिम्मेदारी मला एकटीलेच पार पाडा लागते. आव तर म्हणून आली ना बेगीना. तू या आवाजाला कानावर म्हणलं माया सखीले एकट्यानं किती पुरत अशीन बाप्पा. रावलंच नाही बघ. घरातली 4 कामं तशीच ठेवली आणि धावत आली तुझ्याकडं. काव देवके कोणती ओवी म्हणत होती ग तू? लय गोड वाटली बघ कानाला. म्हण बघू. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. अरे संसार संसार. लय साजरं वाटतंय बघ. आणि काव पाडव्याचं काही नवं मिळालं की नाही आमच्या दाजीकडून? एखादा दागिना गिगिना? करतो तर म्हणले. डोयानं दिसन तवा खरं म्हणन मी. तुले मिळाला वाटते दागिना? बाप्पा गेल्या वर्षीपासून माग लागली तव्हा कुठं या साली मिळाला बघ. हे बघ ठुशी केली या. बघू बघू. बाप्पा लयच पिवळी धम दिसून राहिली माई सिंधू. दीट नको बापा लागाले. थांब काळी तीट लावतो. असाच एक एक दागिना वाढत राव माय तुया अंगावर. ह्याच शुभेच्छा तुले मायाकडून. बास बास झालं माय कौतुक. ते बघ तुईवाली चिमी काय हुडकायली त्या डब्यात. चिमे ए चिमे, तुले किती डाव सांगितलं व असं डब्यात हात घालायचा नाही म्हणून. ऐकत काऊन नाही हो तू? अव आये ते राणी आलती ना माय संग खेळायले, तिले द्यायसाठीच चकल्याचा डब्बा हुडकत होतो. राहू दे चिमे, नंतर खाऊ. चल आधी खेळूया. थांब ना व, आई देईन तर देतो ना तुले. लई
खास झाल्या आमच्या घरच्या चकल्या. तुझ्या आईने काय काय बनवलं व? तू तर वास बी नाही धावला तुझ्या घरच्या फराळाचा. अव की खेळणं झालं की तुला नेणारच होती मी माया घरी. चिवडा, लाडू, शंकरपाळे, शेव समद केलंय माया आईनं. हाव का व समद बनवलं का तुया मायनं? चांगली गोट आहे. अन चिमे चकल्या सरल्या आहेत, डबा नको हुडकू. परत बनवतो तवा दे राणीले, तद लोक बाकीचं फराळचं देतीले. आता व माय देव का, दिवाळी नाही सरली अन चकल्या बऱ्या सरल्या तुयावाल्या. इवलुशाच केल्या होत्या काय या खेपी? अवत सिंधू केलत्या तर भक्कम, पण हे उठता बसता चहा संग जेवताना काय काही विचारू नको. मित्रायले पण घेऊन आले होते दिवाळीच्या दिवशी. मग काय बसले समजे फरायाले. जेवायचं तर कामच नाही ठेवलं साऱ्याईनं. बर असं झालं ते. म्हणून तर म्हणू तुयावाल्या चकल्या इतक्या कशा सरल्या बाप्पा. अन का व देवके, तू ज्वारी काऊन दळून राहिली? सरलं का पीठ? तेच तर गंमत हाय. अव या खेपी ज्वारीच्या पिठाच्या चकल्या केलत्या म्या. बाप्पा, इथल्या साजऱ्या झाल्या म्हणून सांगू सिंधू का लयच साजऱ्या व एकदम खुसखुशीत. काय सांगतीस बाप्पा? चकल्या अन ज्वारीच्या पिठाच्या काय सांगून राहिली देवके? हाव न सिंधू, तूही शपथ बापा. यायले न यायच्या दोस्त आयले तर इथल्या आवडल्या म्हणून सांगू का शिरपती भाऊजी तर पुन्हा येणार म्हणले चकल्या खायाले. म्हणून तर बसली ज्वारी दयत. त्यांना काय लागते पुण्यांदा यायला? पट्टा तर आपला पडते काम करू करू. तू ये पण बरं आहे बाई, बसली काळजीने ज्वारी दळत. अव काय होते हो त्यानं, खाऊ दे ना. अन बरं का सिंधू, शिरपती भाऊ आपल्याले या भरड धान्याबद्दल लय काही सांगणार आहेत. असं म्हणजे ग, असं काय नवा शोध लावला त्याईनं या धान्यांमंदी बाप्पा? तेच तर मी बी विचारलं त्याईले. दिवाळीच्या दिवशी हे सारे दोस्त बाहेर बसले होते ना फरायाले. हां, मले काय बरोबर ऐकू नाही आलं आणि समजलं बी नाही. म्हणून मग त्याईले आज बोलावलं म्या. बरं. म्हणलं गरम गरम चकल्या खाऊ घालतो त्याईले आणि या भरड धान्याचं महत्त्व बी समजून घेतो त्याच्याकडनं. असं होय, बरं झालं. मले बी नव्यानं समजतील या गोष्टी. तू बी कामाच्या टायमाले लयच झिलप्या झाडून राहिली सिंधू. ते पाय तू या नादात ते शिरपती भाऊ आले बी. या या भाऊजी, तुमचीच वाट पाहून राहिलो आम्ही. काय बाबा, तुमच्या घरी आले जरासा व्यवस्था लागते. तुमच्या दारचं कुत्रं किती मोठं आहे. आता माय काय म्हणावं बापा आता यायले. आता सांगा, दिवाळीच्या टाइमात काय इंजेक्शन घ्यायला लावता तुम्ही या चकली बाई? नाही नाही बापा, नाही तसं कसं म्हणीन मी. मी सांगतो ना तुम्हाला का तुम्ही त्या दिवशी चकल्या खाऊ घातल्या ना, त्याची चव जिभीहून अजूनही गेली नाही बा. काय सांगता? मग म्हणून तर डबल आलो मी चकलीवर ताव मारायले. तुमच्यासाठी तर देऊन राहिली मग मी आता हे दयन. आता तुम्हाला चांगल्या गरम गरम खाऊच घालतो का नाही तर पा. हो ना, पण मी काय म्हणत होतो त्या दिवशी का एक विषय मागं राहिला ना आपला, ते भरड धान्याचा. हो हो हो, तेच तर मी सांगून राहिली मग या सिंधूले. हा, सिंधुबाई आहेत बाबा ती. हाव ना बापा. बाबा बांगड्याचा भल कशा भरल्या तुम्ही दिवाळीले? आता बापा पाहिजे ना, आपल्या बांगड्या बिंगड्या घालावं म्हटलं जरा दिवाळी. बरोबर आहे बरोबर आहे. आमच्या इनही भरल्या बाबा, गमावले 100-150 रुपये त्याच्यातच. बाप्पा 100-150 काय होतं शिरपत भाऊ? घरची लक्ष्मी प्रसन्न ठेवली ना शिल्पत भाऊ का सारं बरोबर होते. पण लक्ष्मी समाधानी असली प्रसन्न राहील. आता समाधानच नाही तर प्रसन्नता कायची मग? आता आम्हाला काही माहित नाही का वहिनीचे घराने करून राहिले तुम्ही. अरे बाबा जाऊ द्या ना. तो मा म्हणणं कसं होतं का तुम्ही ज्या आता चकल्या खाऊ घातल्या हां हां ज्वारीच्या, तर त्याचं लय महत्त्व आहे. आणि आता तर म्हणे ते काय असते बाबा, संयुक्त राष्ट्रसंघ आहे ते जागतिक लेवलचं आहे बरं.
तर त्यानं 2023 आता हे जे आपलं वर्ष आहे की नाही, चालू वर्ष, हे पोषक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केलं. बाप्पा हो, बाप्पा. म्या याच्यावर 2-3 गोष्टी ऐकल्या, काही ठिकाणी वाचलं, म्हणजे आता त्याला लय महत्त्व प्राप्त झालं. आता खरं म्हणसाल तर पहिल्यापासूनच त्याला महत्त्व आहे, हा, पण काय माहिती आहे का, आपला काकीत कळसान गावाले वळसा. काय सांगता? आपल्याला आपल्या जोडाने त्याचं महत्त्वच माहीत नव्हतं. पौष्टिक भरड धान्याचं जे महत्त्व आहे की नाही, ते मी तुम्हाला आजच्या या दिवाळीच्या निमित्तानं समजून सांगतो. हो, सांगा ना बाप्पा. सांगा बापा, मी त्याच्यासाठी थांबली आहे इथं. हो ना, आता मी देवका वहिनीले म्हटलं होतं का मी येतो डबल चकल्या खायले, पण त्या चकली संग ह्या 2 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. बरं शिरपत भाऊ, हां, आता हे भरड धान्य म्हणजे कोणते असतात हे बरं भरड धान्य? एकदम बरोबर. आता जसं हे तुमच्या बाजूनं तुमचं जातं आहे, हां. त्या जात्यावर तुम्ही ज्वारी भरडून राहिल्या होत्या. हो बापा, आहे की नाही? देव का ओवी गात होती. हा, मग तर ह्या जशी ज्वारी आहे, बाजरी आहे, नाचणी आहे, भादली आहे, तर हे सगळे भरड धान्यात मोडतात. आता त्याला इंग्रजीत मिलेट्स म्हणतात. असं हो का? हो, म्हणजे आता ते मला मिलेट्स काऊन सुचलं का, मी इकडे तिकडे ऐकतो की नाही ते, तर त्याच्यावर ते सांगतात की बा या भरड धान्याचं तुमच्या शरीरासाठी खूप महत्त्व आहे. असं म्हणता. हो, ते बी सांगतो मी तुम्हाला पुढे. तर जसं ज्वारी, बाजरी, नाचणी, भादली हे सगळे भरड धान्य आहेत. आणि माहीत आहे काय, याच्यापासून टोस्ट, कपकेक, ब्रेड, बिस्किट याच्यासारखे पदार्थ आपल्याला तयार करता येतात. हे तर आपल्याला माहीतच नव्हतं सिंधू. अरे हे तर काहीच नाही देवका वहिनी, आता इडली डोसा आजकाल सर्रास घरोघरी करतात. हो बापा, माया घरी तर लयच आवडते. शिरा आहे, उपमा आहे, ही पदार्थ आपल्याला या भरड धान्यापासून तयार करता येतात. आता या भरड धान्याचं असं आहे का, तुम्ही म्हणसाल की बा आता ज्वारी काय कस असते असं वाटते, आजकाल ज्वारी कोणी खात नाही. म्हणजे आता पहिले सगळे लोक ज्वारीच खात, पण सगळ्यात महत्त्वाचं पचायला किती हलका आहे. बरोबर हा? आहे, बरोबर आहे तुमचं. म्हणजे तुमच्या शरीरात कॅलरी का काय म्हणतात ते त्याचं प्रमाण वाढत नाही बरोबर आहे. या भरड धान्यानं. आणि पौष्टिक तत्वाचं प्रमाण भरड धान्यात सर्वाधिक आहे बरं, म्हणजे पौष्टिक आहे, आणि पचायलाही सोपं आहे. हो हो. आणि याच्यात कसं आहे की या पिकं घ्यायसाठी तुम्हाला जास्तीत जास्त रासायनिक खताचा वापर करायची काहीच गरज नाही. असं म्हणजे काय होते की रासायनिक घटक जे आहेत, समजा रासायनिक खतं टाकले, रासायनिक फवारे मारले, तर शेवटी तुमच्या ते खाण्यात येणारच. आणि आज तुमच्या खाण्यात आले तर पुढे त्याची बिमारी तुम्हाला होणारच आहे. म्हणजे त्याचे दुष्परिणाम पुढच्या काळात होतील की नाही. मग या भरड धान्याला या रासायनिक गोष्टीचा जास्त गरजच पडत नाही. किती चांगलं सांगून राहिले हो शिरपत भाऊ, सिंधू. पाय ना, आपल्याला तर माहीतच माहीतच नव्हतं. नव्हतं बाप्पा. आणि त्याच्यामुळे काय होते का आता अलग अलग बिमाऱ्या निघू राहिल्या. म्हणजे सगळं असं म्हणा की पहिले आपण आपले जे वाडवडील होते तर ते काय खात, ज्वारी बाजरी असं खात सगळं, आणि त्याला काहीच नव्हतं. 100 वर्ष निरोगी जगत होते ना बाप्पा. निरोगी जगले, सगळ्यात महत्वाचं. हो बरोबर. आता तर 60चा झाला की चष्मा आणि शुगर आणि काय काय बिमाऱ्या लागतात अलग अलग. 60ही नाही ना बाप्पा, 60ही नाही गाठा लागत आता. खरी गोष्ट आहे. 40च माणसाले दुखणे लागले. याच्यात माहित आहे काय, पोषण मूल्य चांगले आहेत, आणि हे सगळं कुपोषणावर मात करू शकतो आपण याच्या माध्यमातून. म्हणजे ह्या गोष्टी अशा आहेत की जसा तुमचा ते काय म्हणतात बा, उच्च रक्तदाब म्हणजे बीपी म्हणतात ना त्याले, त्याच्यानंतर ते साखऱ्या रोग, हा साखऱ्या रोग तर लयच होऊन राहिला बापा. साखऱ्या रोग सर्रास आहे आता. त्याच्यानंतर तो कॅन्सर सारखा रोग, म्हणजे त्याला काय कर्करोग म्हणतात. अरे बापा. त्याच्यानंतर तो झटका येते, हृदयविकार. तर ह्या अशा बिमाऱ्या आपल्या ज्या खानपान जे आपलं बदललं तर या खानपानातून होऊन राहिल्या. आणि या आजारापासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त आपल्या खाण्यापिण्यात या भरड धान्याचा उपयोग करावा लागतो. असं आहे नाही शिरपत भाऊ. भरड धान्य म्हणजे तर मग सोनच आहे म्हणा. सोनच आहे, आपल्या घरात आहे, पण आपल्याला त्याची किंमत माहीत नव्हती. आपण लागलो गहू खा रे, हे खा रे, मैदान काय काय खातो आपण. आणि त्याच्यात जे लहान लेकराच्या वाढीसाठी भरड धान्य एकदम चांगलं. असं का? हो. बरं, मी असं ऐकलं गेला पाणी कमी लागते समजा. पाणी कमी लागते. आता आपण वावरात जर भादल्या पेरल्या तर 2 ठोक कमी आले आणि 2 ठोक जास्त आले तरी त्याला काही फरक पडत नाही. आता भगर आहे, भादल्या आहेत, एकदम हलक्या जमिनीतही येतात. म्हणजे फार त्याला काही असं तुम्हाला हे अशी दमदार जमीन पाहिजे असंही काही नाही. आता या सिंधू वहिनीनं विषय काढलाच, पाणी कमी लागते म्हणजे सुपीकता नसलेल्या जमिनीतही हे चांगल्या प्रमाणात पिकतात. पाय म्हणजे पाणी कमी आणि पोषण मूल्य भरपूर. हा,
आणि ज्या ठिकाणी तापमान जास्त आहे, पाण्याची कमतरता आहे, अशा भागात तुम्ही हे पीक घेऊ शकता, कारण या पिकाची स्वतःचीच रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. आणि मी आता मग सांगितलंच तुम्हाला, रासायनिक खताची त्याला जास्त गरज पडत नाही. आणि हे पीक निव्वळ म्हणजे वरच्या पावसाच्या भरोशावर येते. पाणी कमी असलं तरी येते आणि पाणी जास्त असलं तरी काही अडचण येत नाही. इतकं सोपं पीक आहे. सांग बापा. आपल्याला तर काहीच माहित नव्हतं व. पाय तसं जर समजा तुम्ही हिशोब लावला, म्हणजे गणित जर घेतलं, तर या दाण्याचा आकार एकदम लहान असतो आणि या दाण्याची जी उत्पादकता आहे ते 200 ते 600 मिलीमीटर पाऊस जरी झाला समजा, आता 200 म्हणजे हा खूप कमी, म्हणजे 200-300 पाऊस झाला तर त्याला आपण दुष्काळ म्हणतो. आणि 600 बी झाला आणि बदबद एकाच टाईमले झाला आणि मग नाही झाला. आता औंधा कसं झालं आपलं, 650-600 मिलीमीटर पाऊस पडला पण परिस्थिती निरा दुष्काळासारखीच आहे. आणि अलग अलग ठिकाणी याचे लोकांनी आता यावर्षी ते 2023 हे वर्ष घोषित करेल आहे, तर लय ठिकाणी याची लागवड केली. मी तर विद्यापीठात गेलो तो पायाले, हा काय नागली आणि काय ते पीक बरलं होतं त्याचं एकदम कमी पावसात. म्हणजे कोरडवाहू शेतीसाठी उत्तम पर्याय. एकदम सिंधुबाई बरोबर बोलल्या. बागायत जर नसलं तुमचं तरी हे धान्य तुम्ही पेरू शकता. आणि या पिकामध्ये तुम्हाला मी म्हणजे प्रत्येक वेळेस तेच सांगू राहिलो की रासायनिक खताची गरज पडतच नाही. आणि याचा जर आता ज्वारी झाली, नाचणी झाली, बाजरी झाली, त्याच्यात रागी आहे, म्हणजे रागी म्हणजेच मांडुआ, आणि लहान बाजरी, कुटकी, कोडो, सावा, झांगोरा, कांगणी, काकून, चिना, हे सगळे पिकं येतात. पण आता यातले काही पिकं आपल्या इकडे प्रचलित नाहीत म्हणून आपल्याला हे नावं माहिती नाही. आणि ते राळा का काय म्हणते ते बी धान्यच आहे का? राळा आपल्या इकडे घेतात. तर राळा पण याच्यातच येते. आणि यातले जसं की आता ते कुटकी झालं, कोडो झालं, सावा झालं, तर हे सगळे म्हणजे आदिवासी बहुल जो भाग आहे तर त्या लोकांजवळ याचं बी आहे आणि ते आजही त्याचा वापर करतात. आणि आपल्या तुलनेत ते लोक खूप निरोगी आहेत. आता आम्हाला काय माहित बापा, हे राळा म्हणजे भरड धान्य होय. आम्ही ते भुलाबाईचे गाणे म्हणू ना, हो, नदीच्या काठी, नदीच्या काठी राळा पेरला बाई, राळा पेरला. ते राळा इतका काय मूल्यवान असं काय माहित नव्हतं बापा. आता ज्या जुन्या गोष्टी आहेत ना, जुनं ते सोनं किंवा आपली बाजरी असेल, नाचणी असेल, ज्वारी असेल, याचा आपल्याला जेवढा आहारात उपयोग घेता येईल. जसं आता तुम्ही काय केलं की बा चकल्या केल्या, तर त्या चकलीला चव आहे आणि त्या चकल्या पचायला चांगल्या आहेत, कारण त्या भरड धान्यापासून तयार व्हायला आहेत. लई चव आहे ना माय देवकाल, लई झकात झाल्या बघ. देवका वहिनीच्या तर हातालेच चव आहे बा. मा घरची ना तर काही करू त्याला चवच येत नाही राजा. सांगा बापा. आता पाव आज पाडव्याचा दिवस आहे बापा, वहिनीले चांगले चुंगलं काहीतरी दे जा. नावं नका ठेवते आईले. अरे बाबा, देणंच तर चालू आहे. लग्न झालं त्यापासून मी देऊ कटायलो राजा. बरं देवका वहिनी, मी काय आणतो, तुम्ही चकल्याची आता त्या आणता की नाही माझ्याजवळ तुम्ही चकल्या तर खास बापा गरम गरम, पण त्याच्यावर हे गरम गरम चहा बी पिजा. मी आता चहा ठेवतो. चहा पहिले चकल्या खान, मग हे चहा पिऊन जा. बरं. म्हणून शिरपत भाऊ भरड धान्यांना निरोगी धान्य म्हटलं जाते नाही. एकदम अशी गोष्ट सांगितली शेवटच्या टाइमात आता की सगळ्याचा सार तुम्ही सांगून टाकला. बस म्हणजे भरड धान्य खा, निरोगी राहा एकदम. पण देवका वहिनी, सिंधू वहिनी, आता हे श्रोते आपले आहेत, येईले फराळाचं नाही तर निदान दिवाळीच्या शुभेच्छा तर द्या बाबा. त्याले तर लय मनापासून लय शुभेच्छा. दिवाळीच्या लई शुभेच्छा. भरड धान्य खा, निरोगी राहा. आणि सिंधू थांबाई, जायची घाई नको करू. तू बी खाय हे चकल्या गरम गरम. हो मग पाहिजेच आहेत मला. 2-3 खाऊन पोट नाही भरलं, अजून कर बर. करा बा, मी येतो आता, तुम्ही शांततेत चालू द्या. आणि शिरपत भाऊ, बायकोला जरा काहीतरी घ्या. पाडव्याचं भेटलं पाहिजे काहीतरी वहिनीले. आम्ही उद्या विचारणार आहोत त्याले. तुमचा आग्रह आहे तर आता काही ना काही कोळा कराच लागेल. चिमे, चिमे ये बाई, गरम गरम चकल्या खाले. हो आली आई. हो बाई, दे दोघीले पण चकल्या दे. मगापासूनच्या डबे हुडकत होत्या. आत्ताच आपण दीपावलीनिमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात, भरड एक पूर्णान्न. सहभाग असा होता माधवी मानकर, सीमा तऱ्हाळकर, सई शिरवळकर, सृष्टी भोजने आणि किशोर कुकडे. लेखन आशिष लायसे यांचं. निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर. सादरकर्ते सूरज गोळे. आणि ही निर्मिती होती आकाशवाणीच्या अकोला केंद्राची.